परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव आणि धन्यवाद. गेल्या रविवारी आपण एका विषयावरती देवाचा संदेश ऐकला, देवाचं वचन ग्रहण केलं आणि आज एका नव्या विषयावरती आम्ही देवाचं वचन स्वीकारणार आहोत. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर देव आम्हाला वेगळ्या प्रकारे आशीर्वादित करतो आणि आज वचनाला प्रारंभ करण्याच्या अगोदर मंडळीला माझा प्रश्न आहे, आपण चर्चला काय येतो? तुम्ही उत्तर द्यायचं आहे. आम्ही चर्चला काय यायचं, कशासाठी येतो? तुम्ही उत्तर दिलं तर मग माझा संदेश पुढे जाणार आहे. हॅलो, प्रश्न समजतो माझा? आपण प्रत्येक रविवारी शब्दाच्या दिवशी किंवा ज्यावेळेस आम्ही भक्ती प्रार्थनेचं आयोजन करतो त्यावेळेस आपण चर्चला येतो. आपण चर्चला काय येतो? देवाच्या पवित्र मंदिरामध्ये आम्ही काय येतो? एक उत्तर. हा, देवाच्या आज्ञा पाळण्यासाठी. अजून? हा, ख्रिस्ताच्या मरणाची आठवण करण्यासाठी. अजून? देवाने केलेल्या कार्यासाठी. देवाने आम्हाला निवडलं आहे म्हणून. आमेन. बस 3 गोष्टीसाठी आम्ही चर्चला येतो, 3 गोष्टीसाठी देवाच्या मंदिरामध्ये येतो, असं आहे का? मग कशासाठी येतो? देवाला भेटण्यासाठी, देवासक्ती बोलण्यासाठी, कार्याबद्दल आभार मानण्यासाठी, त्याच्याकडून मिळणाऱ्या आशीर्वादासाठी. आमेन. आता हाच प्रश्न मी वेगळ्या प्रकारे आपल्या समोर मांडत आहे. आम्ही मनुष्य आहोत आणि जगात असणाऱ्या प्रत्येक माणसाला वेगळ्या समस्या आहेत, अडचणी आहेत, अडखळ आहेत. आपल्या समोर काही समस्या आहेत का? आपल्या समोर काही समस्या अडचणी आहेत का? असतील तर मग मला थोडंसं ते सांगायचं आहे. नाही, ते भरपूरच मला यादी पाहिजे त्याची. काय अडचणी आमच्या समोर आहेत, काय गरजा आमच्या समोर आहेत, काय समस्या आमच्या समोर आहेत. समस्या असतील तर ते सांगा. 1 2 3 4. प्रभाकर, काय समस्या आहे का? मग ते समस्येची यादी मला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रश्न समजतो? काय समस्या अडचणी आमच्या जीवनासमोर आहेत त्याची यादी मला पाहिजे. आजार ही एक समस्या. चला पुढं. पैसा ही एक समस्या. 2 समस्या झाल्या, एक पैशाची, एक आजाराची. अजून? कौटुंबिक समस्या, लेकरा बाळांची समस्या. अजून? रोजगाराची समस्या, नोकरीची समस्या. अजून? ठीक आहे. प्रेज द लॉर्ड. आपण आज जो संदेश पाहणार आहे तो संदेश, ते वचन हे आहे की सर्व समस्येतून सुटण्याचा एकच मार्ग प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. हालेलुया. सर्व समस्येतून सुटण्याचा एकच मार्ग प्रभू येशू ख्रिस्त. तुम्ही ज्या काही समस्या सांगितल्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10, त्या सगळ्यांची यादी करायला गेलं तर यादी खूप लांब आहे, खूप मोठी आहे. पण त्याचा सारांश काय काढलं तर 5 7 समस्या आमच्या समोर प्रामुख्याने उभ्या राहतील आणि सर्व समस्येतून सुटण्याचा एकच मार्ग आहे प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. मत्ती सुसमाचार 11 अध्याय वचन 28 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. जगात विसावा पावणं, विश्राम पावणं, सुख पावणं
समाधान पावणं, आराम पावणं हे प्रत्येक माणसासमोर समस्या आहे. देवाच्या संतगणानं, देवाच्या प्रियजनानं, विसावा शोधण्यासाठी लोक डोंगरावरती जातात, ध्यानस्थ बसतात. विसावा शोधण्यासाठी लोक अरण्यामध्ये, जंगलामध्ये जातात, ध्यानस्थ बसतात. विसावा शोधण्यासाठी लोक पाण्याच्या तळाशी जातात आणि विसावा शोधतात. पण कुठेही विसावा मिळत नाही. पण येशू मात्र एकच मनुष्य या जगामध्ये आहे की तो म्हणतो, अहो कष्टी आणि भाराक्रांजनो, मग ते कोणत्याही देशाचे असोत, कोणत्याही रंगाचे असोत, गरीब असोत, श्रीमंत असोत, ह्या सगळ्यांना तो हाक मारतो. एक मनुष्य, येशू ख्रिस्त. आमेन. येशू पूर्ण मनुष्य आणि पूर्ण देव आहे. पण मनुष्य म्हणून मी म्हणत आहे, कारण जगात अनेक साधू संत होऊन गेले, आजही आहेत. परंतु माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन, अशी खात्री, अशी गॅरंटी येशूच्या शिवाय कोणीही दिलेली नाही. आमेन. तो येशू म्हणाला, माझ्याकडे या. आणि कोण या? अहो कष्टी आणि भाराक्रा, काळजीने, चिंतेने, आजाराने व्याप्त झालेले लोक हो, आपल्या कुटुंबामध्ये असणाऱ्या अनेक समस्येने ग्रस्त झालेले लोक हो, काय ओझं घेऊन तुम्ही फिरता, तुम्ही या माझ्याकडे, मी तुम्हाला विसावा देतो. देवाच्या संतगणांनो, ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही राहतो, या महाराष्ट्र राज्यामध्ये एक मराठी लेखक होऊन गेले, वि स खांडेकर. आणि वि स खांडेकर याने कादंबरी लिहिली, ययाती त्याचं नाव आहे. ययाती कादंबरी 850 पानांची. कधी घ्यान वाचत बसा. ही कादंबरी जसं मी वाचतो, त्यामध्ये असणार जे एक पात्र आहे, ते विसावा शोधतं, सुख शोधतं, सुख शोधण्याचा प्रयत्न करत असतं. ययाती कादंबरीला भारत सरकारने ज्ञानपीठ पुरस्कार दिला. तो महाराष्ट्राचा सन्मान आहे. तो जर विसावा शोधत आहे तर विसावा मिळत नाही. येशू मात्र म्हणतो, तुम्ही माझ्याकडे या, तुम्ही कुठे आहात तिथून मला हाक मारा, माझ्याकडे या, मी तुम्हाला नक्कीच विसावा देईन. आमेन. परमेश्वराचे संतगण, सुख म्हणजे काय, कुठं सुख शोधायचं? आणि एक मनुष्याला मोठा तो प्रश्न पडला. तो म्हणला, चला विसावा किंवा सुख मला असं बघायचं आहे. एका मोठ्या हॉस्पिटलच्या दारामध्ये तो गेला. त्याने बघितलं, मोठं हॉस्पिटल आहे आणि नक्की या ठिकाणचा डॉक्टर आहे, तो आराम पावला असेल, खूप पैसा त्याला मिळत असेल, तो आनंदामध्ये असेल, सुखामध्ये असेल. तो गेला डॉक्टरांच्याकडे आणि डॉक्टरांना म्हणाला, डॉक्टर साहेब, तुमचं मात्र बरं आहे, तुम्ही सुखी आणि समाधानी, आनंदी आणि विसाव्यामध्ये आहात. डॉक्टर म्हणाले, वेड आहेस, हे मोठं हॉस्पिटल कर्ज काढून बांधलेलं आहे, पेशंट येण्याची मी वाट पाहतो, आलेल्या पेशंटला कसं फाडायचं ते मी विचार करतो, मी कुठला सुखाचा आहे? मग तो मनुष्य म्हणाला, तरुण मनुष्य, मी सुखाच्या माणसाला शोध करत आहे. तो मला, चला मी पण येतो. डॉक्टर त्या तरुणाबरोबर बाहेर पडले आणि मग गेले. एक गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रॅक्ट घेणारा इंजिनियर त्यांना दिसला आणि म्हणले की हा मात्र गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रॅक्ट त्याला मिळत आहे, म्हणतात तर सुखी आणि विसाव्यातला मनुष्य असेल. त्याच्याकडे गेले डॉक्टर आणि तो तरुण मनुष्य. आणि त्याला म्हणले, इंजिनियर साहेब, तुमचं मात्र बरं आहे, आरामात आहात, पैसा पुष्कळ आहे. तो म्हणला, वेडे आहात तुम्ही, मी पदरमोड करतो, सावकारांच्याकडनं कर्ज करतो, व्याजाने घेतो, बांधकामं करतो, पण काय गव्हर्नमेंट कडनं जे बिल पास व्हायचे ते लवकर पासच होत नाही, मी कुठला विसाव्यात आहे? आम्ही हे. आणि मग अशी विसाव्याची अनेक माणसं त्या तरुणाच्या बरोबर जुटली गेली, पण विसाव्याचं काही ठिकाण मिळेना. आणि एका शेतामध्ये एक मनुष्य नांगर मारत होता. हे तिथं आले, त्यांनी बघितलं तर नांगर मारणारा मनुष्य उन्हात आणा दमला आहे, थकला आहे. दुपारच्या वेळेला त्याने नांगर सोडला, जवळ विहीर होती, त्या विहिरीमध्ये उडी मारली, आंघोळ करून वरती आला, बायकोनं बांधून दिलं जे जेवणाचं गाठोड आहे ते गाठोड त्यानं सोडलं, तो जेवला आणि त्या झाडाच्या खाली झोपी गेला. हे सगळी टीम त्याच्याजवळ आली आणि त्याला उठ उठ उठ, तू खरा श्रीमंत, तू खरा विसावा आणि तू खरा सुख पावला मनुष्य आहेस. तो म्हणला, कशाचं काय? पहाटेला उठलो, नांगर चुपला, दुपारपर्यंत ते ओढला,
जेवलो झोपलो, संध्याकाळी घरी जाणार, काय असेल ते खाणार आणि आराम करणार. आमेन. सुखाचा शोध, विसाव्याचं ठिकाण अनेक लोक शोधण्याचा प्रयत्न करतात आपापल्या बुद्धीप्रमाणे. पण येशू हे उत्तर आहे. तो म्हणला, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. आमेन. खात्रीचं ठिकाण, गॅरंटीचं ठिकाण प्रभू येशू ख्रिस्त आहे. आता विसाव्यामध्ये आम्ही जाऊ. आपला विषय आहे सर्व समस्येतून सुटण्याचा एकच मार्ग, प्रभू येशू ख्रिस्त. आणि मग दगदग, कटकट, काळजी, चिंता, रिकरिक या सर्व शब्दातून जर बाहेर यायचं आहे तर येशू हा एकच मार्ग आहे. दुसरा मी पाहतो योहान सुसमाचार 8 अध्याय वचन 12 मध्ये येशू म्हणाला, योहान सुसमाचार 8 अध्याय वचन 12 मध्ये येशू म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे आणि जो कोणी मला अनुसरतो तो स्वतः प्रकाशित होईल आणि त्याच्याजवळ माझा प्रकाश राहील. देवाच्या सद्गणानं प्रभू येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे. तो म्हणतो, जो मला अनुसरतो, माझ्या पाठीमागे येतो, त्याच्यामध्ये माझा प्रकाश राहील आणि तो प्रकाश घेऊन तो इतर अंधकारामध्ये असणाऱ्या लोकांच्या समोर जाईल. अनेक लोक जगामध्ये अंधकारामध्ये चाचपडत आहेत. जगाच्या दैवतांनी लोकांचे डोळे आंधळे केले आहेत आणि आंधळ्या माणसाला प्रकाश म्हणजे काय ठाऊक नाही. सकाळी सूर्य उघडला तरी अंधार, दुपारी सूर्य तापला तरी अंधार, संध्याकाळ झालं तरी अंधार आणि रात्र झाली तरी अंधार. आमच्या जीवनामध्ये अनेक वेळा अंधाराची परिस्थिती निर्माण होते. आता काय करावं हा प्रश्न निर्माण होतो. कोण यातून मला बाहेर काढेल हा प्रश्न निर्माण होतो. त्या अंधाराच्या स्थितीमध्ये एकच 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 मार्ग आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. हालेलुया. आज तुम्ही अंधारात असाल तर, चाचपडत असाल तर आजच येशू तुम्हाला सार्वकालिक प्रकाश देण्याची खात्री देतो. आणि इथंच तो येशू थांबत नाही. येशू म्हणतो, जो मला अनुसरतो त्याच्यामध्ये माझा पुरेपूर प्रकाश राहील आणि तो ज्याच्या समोर जाईल त्याचंही जीवन अंधारातून प्रकाशाकडे येईल. देवाच्या संगनो येशू हा एकच मार्ग आहे. वाचा आपण आणखी एक योहान सुसमाचार 6 अध्याय वचन 48. योहान सुसमाचार 6 अध्याय वचन 48. येशू म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे. जग सगळं भाकरीवरती चालत आहे. जग सगळं भाकरीच्या पाठीमागे लागत आहे. मग कोण ज्वारीची, बाजरीची, मक्याची, तांदळाची भाकर खात असेल, कोण गव्हाची चपाती खात असेल, कोण रोटी खात असेल, पण पोट भरण्यासाठी काहीतरी खात. फ्रान्सची राज्यक्रांती झाली आणि फ्रेंच राज्यक्रांती जगामध्ये प्रसिद्ध आहे. जो 16वा लुई नावाचा एक मनुष्य त्या ठिकाणी राजा होता. लोकांनी राजवाड्यावरती मोर्चा आणला आणि लोक म्हणाले, आम्हाला भाकर पाहिजे, भाकर पाहिजे. त्या राजाची राणी, 16व्या लुईची राणी, ती लोकांना म्हणाली, भाकर मिळत नसेल तर शिरापुरी खा. ते विडंबन आहे. लोकांना जेवण पाहिजे. शारीरिक जेवणाबरोबर येशू म्हणतो, मी तुला शारीरिक उत्तम अन्नाने भरेलच भरेल, पण त्याचबरोबर तुला सार्वकालिक जीवनाची भाकर देईल. आमेन. आणि म्हणून आम्ही काय खावे, काय प्यावे, काय घालावे या चिंतेमध्ये आम्ही राहणार नाही. कारण येशूने आम्हाला दोन्ही प्रकारची खात्री दिली. तो म्हणतो, मीच मार्ग आहे तुला पुरवठा करणारा, मीच मार्ग आहे तुला सार्वकालिक जीवनामध्ये नेणार. आणि येशू म्हणतो की जो कोणी माझी भाकर खातो तो भाकर त्याला सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाईल. मत्ती सुसमाचार 4 अध्याय वचन 4 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची झालेली परीक्षा मला पाहायला मिळते. आणि येशू ख्रिस्ताची परीक्षा घेत असताना तो सैतान म्हणाला, तुला जर भूक लागली आहे 40 दिवस उपास करून, हे जे दगड पडले आहेत, धोंडे पडले आहेत, त्याला आज्ञा कर, तुला भाकर मिळेल. पण येशू सैतानाचं ऐकलं नाही. येशू म्हणाला, मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या मुखातून निघणारा वचनाचा जो शब्द आहे, तिची भाकर आहे, त्याच्यामुळे जगेल. आणि म्हणून देवाच्या आम्ही भाकर खावी, येशूला खावे, येशूला खावे म्हणजे प्रत्यक्ष येशूचं शरीर तोडून खावेत असा त्याचा अर्थ नाही, तर आम्ही त्याचं वचन भरपूर खावे. आमेन. वचन भरपूर खावे. संत पाऊल म्हणाला फिलिप्पियराच्या पत्राच्या 4 अध्यायामध्ये की तुम्ही देवाचं वचन भरपूर खा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत
ज्या ज्या वेळेस तुम्हाला झोपेतून जागेल त्या त्यावेळेस देवाच्या वचनाचं स्मरण ठेवा आणि देवाचं वचन वाचत राहा. त्याद्वारे देव आम्हाला सार्वकालिक जीवनाची खात्री देतो. जसं येशू म्हणतो की मी जीवनाची भाकर आहे, तसंच योहान चौथा अध्याय वचन 14 मध्ये तो म्हणतो मी जीवनाचं पाणी आहे. आपण शिकत आहोत सर्व समस्येतून सुटण्याचा एकच मार्ग प्रभू येशू ख्रिस्त. ती शमरोनी स्त्री सुखार नावाचं जे नगर आहे त्या नगराच्या बाहेर असताना विहिरीवरती पाणी काढायला आली आणि येशू तिच्याकडे आला आणि येशू तिला म्हणाला मला पाणी दे. तर तिने काय कारण सांगितलं, पण येशू म्हणाला मी देतो ते पाणी जे कोणी पिईल त्याच्यामध्ये उकळत्या पाण्याचा झरा वाहील. आमेन. उकळत्या पाण्याचा झरा. झरा हा नेहमी खडकामध्ये असतो आणि मोठा जो खडक आहे त्याच्यातून कुठून तर तिथे पाणी निघत असतं आणि ते बाहेर पडत असतं. ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही राहतो, महाबळेश्वर जे ठिकाण आहे, त्या महाबळेश्वर ठिकाणामध्ये तुम्ही ज्या डोंगरावरती जाता त्यावेळेस पाहता की एक झरा आहे. त्या झऱ्यातून 5 नद्याचा उगम झाला. कृष्णा, कोयना आणि काय मला माहिती नाही, पण 5 नद्या झाल्या. आता सगळ्या झऱ्याचं पाणी एका ठिकाणाहून बाहेर पडतं आणि नंतर ते एका चौकणामधून जातं आणि खाली जातं. येशू म्हणाला मी जीवनाचं पाणी आहे, जो कोणी मी देईल ते पाणी पितो त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवन सतत 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 वाहत राहील. आमेन. आम्ही विश्वास ठेवणारे, आम्ही आमचं दुःख लोकांना सांगत नाही, तर आमचं दुःख ख्रिस्तापाशी मांडतो आणि ख्रिस्त जो आमचं उत्तर आहे तो म्हणतो की मी तुला चिंतामुक्त करतो, मी तुला काळजीतून मुक्त करतो आणि ते सार्वकालिक जीवनाचं पाणी आमच्याद्वारे वाहतं. ते कुठं? जिथं गरज आहे तिथं, जे अज्ञानामध्ये आहे तिथं, जे ख्रिस्ताकडे नाही तिथं, या सगळ्यांच्यासाठी आम्ही सार्वकालिक जीवनाचं पाणी घेऊन जाणारे ख्रिस्ताचे लोक आहोत. आणि देवाचे सुधारणो नक्कीच आम्ही त्या पाण्याच्यासाठी काम करावे, त्या पाण्याने आम्ही भरावे, त्या पाण्याने आम्ही भरावे. प्रभू येशू ख्रिस्त तो म्हणतो मी जीवनाचं पाणी आहे. तो खडक आहे. जुन्या करारामध्ये इस्रायल लोकांनी मोशेच्या समोर पाण्याच्यासाठी कुरकुर केली. मोशे देवाकडे आला. देव मोशे आणि आरोनला म्हणाला तुम्ही जा त्या खडकाच्या समोर उभे राहा आणि खडकाला आज्ञा करा पाणी येऊ दे. मोशे खडकाच्या समोर गेला, पण तो मोशेच्या अंतःकरणामध्ये या इस्रायल लोकांच्या विषयी एक राग निर्माण झाला. तो म्हणाला लोकांना कुठेपर्यंत आम्ही तुमच्यासाठी पुढे यावे, तुम्हाला अन्न आणि पाणी द्यावे. असं म्हणून मोशेने आपल्या हातातली काठी 2दा त्या खडकावरती मारली. पाणी आलं. देवाने मुबलक पाणी दिलं, फिल्टर वॉटर, चांगलं पाणी. लोक येथेचे प्याले, झरावर प्याले. पण मोशेच्या मुखातून निघलेला तो एक शब्द आणि मारलेली त्याची जी काठी कृती आहे त्यामुळे देव त्याला म्हणाला मोशे तू माझ्या लोकांना मिस्रातून बाहेर काढलंस, कनान देशामध्ये घेऊन चाललायस, पण यार्दन नदी ओलांडून तुला पलीकडे जाता येणार नाही. आमेन. एक चूक, मोशेची एक चूक त्याला कनान देशामध्ये जाऊ दिली नाही. पिसगाच्या त्या डोंगरावरती तो उभा राहिला आणि देव म्हणाला इथून बघ ज्या देशात सगळे लोक जाणार आहे तो देश किती चांगला आहे. 120 वर्षाचा मोशे त्याने दुरून तो देश पाहिला. त्याची दृष्टी बंद झालेली नव्हती आणि त्याचं शरीर थकलेलं नव्हतं. आमेन. सार्वकालिक जीवनाचे पाणी पिणारे आम्ही लोक हो, नक्कीच त्या उत्तम पाण्याच्या द्वारे, त्या उत्तम भाकरीच्या द्वारे आम्ही नेहमी मजबूत, बळकट आणि ताजेतवाने असे राहतो. आमेन. येशू हा एकच मार्ग आहे. आणि योहान सुसमाचार 11 अध्याय वचन 5 मध्ये येशू म्हणाला मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना एके दिवशी एका शहरामधून एका मुलाची प्रेत क्रिया चाललेली होती. आणि ती प्रेत घेऊन जात असताना येशूने बघितलं ते विधवेचा तो एकुलता एक मुलगा होता. येशू तिथे गेला, ते तिरडीला स्पर्श केला, तो मुलगा उठून बसला. याईराची कन्या जी आहे ती मेलेली होती. येशू तिथे गेला आणि तिला उठवलं. त्याने लाजारला उठवलं. लाजारला उठवत असताना त्याने असा चमत्कार केला की प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती होतं लाजार आजारी आहे. येशूला माहिती होतं लाजार मरण पावला आहे.
तरी पण तिसऱ्या दिवशी न जाता तो चौथ्या दिवशी येशू ख्रिस्त तिथे आला. मार्था आणि मरिया म्हणाले येशूला, प्रभू तू जर इथे असतास तर आमचा भाऊ लाजार मेला नसता. येशू म्हणाला, पुनरुत्थान आणि जीवन मी आहे. आमेन, हालेलुया. अशी मोठी खात्री देणारा कोणी मनुष्य या पृथ्वीतलावरती झाला नाही. येशू ख्रिस्त पूर्ण मनुष्य आहे, पूर्ण देव आहे, पण मी त्याची ओळख तुमच्या समोर मांडत आहे. तो एक मनुष्य म्हणून. तो मार्था आणि मरिया आपल्या मावस बहिणी होत्या, त्यांना म्हणाला, मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. त्यांना लाजारला उठवलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. देवाचे सदाव पुनरुत्थान ही एक विश्वासाची गोष्ट फक्त ख्रिस्ती विश्वास असल्यामध्ये आहे, बाहेरच्या अन्य जगामध्ये नाही. बाहेरचे लोक म्हणतात मुंगीतून गाढव, गाढवातून बैल, बैलातून साप, सापातून मुंगूस, मुंगसातून आणि कुठं आणि कुठं जातो काय पत्ता नाही. पण आमचा पत्ता, आमचा ऍड्रेस ठरला आहे. येशू म्हणाला, जिथे मी आहे तेथे तुम्हीही राहणार आहात. हालेलुया. ती खात्री येशू म्हणाला, ती खात्री माझ्याजवळ आहे. आमच्याजवळ जर समस्या आहे तर त्या सर्व समस्येचं उत्तर प्रभू येशू ख्रिस्त एकमेव आहे. आपण बघणार आहोत योहान सुसमाचार 5 अध्याय वचन 8-9 मध्ये. 38 वर्षाचा तो मनुष्य आहे. तो आजारी पडला आहे. आजारी पडले तो 38 वर्षाचा मनुष्य बेतसदा नावाच्या त्या तळ्याच्या काठाला त्याच्या नातलगांनी त्याला आणून टाकलं आणि एकदा टाकलं निघून गेले. तिथे पडून 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 त्याची जी हाडं आहेत त्या हाडाचा असा पिंजरा झाला असेल, त्यात काय त्राण नसेल, त्याची नर्व सिस्टीम बंद पडली असेल, त्याचं रक्ताभिसरण स्लो झाला असेल, माहिती नाही. 38 वर्ष एका ठिकाणी पडून. आणि देवदूत कधीतरी यायचे, अचानक ते पाणी हलायचं आणि कोणाला कोणता आजार आहे तर त्यात पडलं की तो बरं व्हायचा. पण देवदूत येतो, पाणी हात, त्यावेळेस हा उठून त्यात पडण्याचा प्रयत्न करतो. आमेन. पण ताकद नाही, शक्ती संपली, विचार संपले, आशा संपली. आणि अशा वेळेला प्रभू येशू ख्रिस्त तिथे आला आणि तो म्हणाला, तुला बरं व्हायचं आहे का? प्रेज द लॉर्ड. तुला बरं व्हायचं आहे का? मला ख्रिस्ताचा हा जो प्रश्न आहे, तो प्रश्न मी विचार करतो त्या प्रश्नावरती. बरं होण्यासाठी तर तो तिथं होता, 38 वर्षाचा मनुष्य. तरी पण येशू म्हणा, तुला बरं व्हायचं आहे का? आज 2026 सालच्या या रविवारी आम्ही जिथं जमलो आहोत, आम्हा प्रत्येकाला तो प्रश्न विचारेल, तुला बरं व्हायचं आहे का? तुला बरं व्हायचं आहे का? तुला समस्येतून बाहेर यायचं आहे का? तुला आजारातून बाहेर यायचं का? तुला रोगातून बाहेर यायचं आहे का? तुझ्या सर्व समस्येतून बाहेर यायचं आहे का? कारण का येथपर्यंतचा काळ तुझा पाहिला, आता तो पाहिला काळ ओळखून मी आज तुझ्या बरोबर इथे उभा आहे. हालेलुया, हालेलुया. मी आलो आहे तुला बरं करण्यासाठी. आता तो मनुष्य म्हणला, प्रभूजी मला बरंच व्हायचं आहे, काही ते टाकायला, इथं धक्का मारायला, ढकलायला माझ्याजवळचं कोण नाही. आईने तर टाकलं, निघून गेली, बापान टाकलं, बाप कामाला गेला, भाऊ म्हणला तुझा माझा काय संबंध आहे, बहीण म्हणली मी दिल्या घरी तिकडे, आमेन, आणि मी इकडे. पण येशू म्हणाला, मै होला. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. देवाच्या सत्कारानं आम्ही शिकत आहोत सर्व समस्येचा सुटण्याचा एकच मार्ग प्रभू येशू ख्रिस्त. आणि मग 7वां आणि शेवटचा माझा मुद्दा आहे, तो येशू ख्रिस्त सर्व गरजेतून आम्हाला बाहेर काढतो. योहान सुसमाचार 15 अध्याय आणि वचन 16 आम्हाला सांगत आहे, येशू म्हणाला, तुम्ही मला निवडलेलं नाही तर मी तुम्हाला निवडला आहे यासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे, आणि मग तुम्ही माझ्या नावामध्ये माझ्या पित्याकडे जे काही मागाल ते तुम्हाला त्याने द्यावे. आमेन, हालेलुया, हालेलुया. काय मागाल ते तुम्हाला, तुम्ही जे काय मागाल ते तुम्हाला माझा पिता देईल. पण येशू ख्रिस्त त्याच्या अगोदर 2 सूचना देतो. तो म्हणतो की तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे. आम्ही फळ देणारे लोक आहोत, प्रभूचं काम करणारे लोक आहोत, शुभवर्तमान प्रचार प्रसार करणारे लोक आहोत. ज्यावेळेस आम्ही ते करतो त्याच्यामध्ये फळदायीपणा येतो, त्यावेळेस
येशू म्हणाला, आता काय मागायचं असेल ते मागा, मी तुमचा पुरवठा आहे. आमेन, हालेलुया. सर्व पुरवठा, अभिषेक काय मागो ते आम्हाला मिळेल. देव आमची गरज जाणतो आणि गरज ओळखून ती योग्य वेळेला आम्हाला पुरवितो. आमचं मागणं सकाळपासून संध्याकाळपर्यंत विपुल आहे, भरपूर आहे. पण देव सगळ्याच गोष्टी देत नाही, त्याच्या इच्छेला येतं आणि जे आमच्या गरजेला आहे, वेळेला आहे, ते सर्व काही ते जाणतो आणि आम्हाला पुरवितो. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. माझी मुलगी जी स्वाती म्हणून आहे, आणि स्वातीचं लग्न ठरलं. रॉबर्ट महाप्रे कोडोलीतला तरुण. आणि लग्न ठरल्यानंतर आम्ही साखरपुड्याची एंगेजमेंटची तारीख नक्की केली. तारीख नक्की झाली, पाहुण्यांना कळवलं. जीवनराव तेवढे मेमोरियलचे कोंडिगरे या ठिकाणी तो विधी व्हायचा होता. स्वाती म्हणाली, पप्पा चर्च मध्ये प्रवेश करत असताना मला एक फ्रॉक पाहिजे. साखरपुड्याच्या वेळेला मी ती दुसरी साडी नेसेन, पण एक फ्रॉक मला पाहिजे. आता फ्रॉकची किंमत होती 3000 रुपये. आणि मग अजून प्रगतीचा पगार झालेला नव्हता, पिंकूचा पगार झालेला नव्हता, आणि आम्ही पाहत होतो की काही करून आता साखरपुड्याची जवळ तारीख आली आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझे मित्र दिलीप मगदो, जे लिंगायत समाजाचे आहे, त्यांच्याकडे गेलो. त्यांना सांगितलं, लग्नाच्या वेळा तुम्हाला यायला मिळतंय न मिळतंय, पण साखरपुड्याला तुम्ही यायला पाहिजे. आमची दोघांची चर्चा चालू जी आहे, दिलीप मगदोंची पत्नी वर्षाताई त्यांनी ऐकली. तिनं नवऱ्याला आतमध्ये बोलावून घेतलं. आती म्हणाली, स्वातीचा साखरपुडा आहे, कसा मी जाऊन न जाऊ माहिती नाही, परंतु भाऊजी इथं आले, त्यांना एक पाकिट द्या. आणि तिने आतमध्ये जाऊन 5000 पाकिट भरलं आणि माझ्याकडे आणून दिलं. म्हणजे की स्वातीच्या साखरपुड्यासाठी आम्ही येऊ न येऊ, पण हे त्यासाठी मी दिलं आहे. आम्ही परमेश्वर आमची हर एक गरज ख्रिस्त येशूच्या द्वारा पुरवितो. आपल्याही प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक वेळा तुम्ही मागितलं असेल आणि देवानं दिलेलंच आहे, देवानं दिलेलंच आहे. तर देव आम्हाला निराश, नाराज, काळजी, चिंतेत, उपाशी, अर्धपोटी, अपमानित जीवन जगण्यासाठी सांगत नाही. तो आमचं मान सन्मान असा करतो आणि ताट मारणे आम्हाला जगवितो. अरे तो एकच उत्तर येशू ख्रिस्त. आणि स्वातीचं लग्न ठरलं फेब्रुवारी महिन्याची 3 तारीख. पुन्हा तोच प्रश्न आमच्या समोर आला. प्रगतीचा पगार अजून झाला नाही, पिंकूचा पगार अजून झाला नाही. आता मग आम्ही काय केलं, आचार्याला सांगितलं, जेवणासाठी मंडपाला सांगितलं, ईदगाह मैदान बुक केलं, त्याच्यामध्ये सगळी व्यवस्था झाली. आणि अजून काही पैशाची व्यवस्था होत नाही. आणि 2-3 दिवसानंतर पिंकूने मला फोन केला. पिंकूची सासू म्हणाली, स्वातीच्या लग्नासाठी आम्ही आमच्याकडनं 1 लाख रुपये देत आहे. ही काही चिठ्ठीची गोष्ट नाही. त्यांनी 1 लाख रुपये दुसऱ्या देशांकडे पाठवून दिले. तुम्हाला कधी द्यायचं त्यावेळेला द्या. आमेन, हालेलुया. येशू म्हणाला, मी तुमची हर एक गरज जाणतो आणि पूर्णत्वास नेतोच नेतो. आमेन, हालेलुया. चमत्कारिकरित्या आम्हाला आशीर्वादित करणारा आमचा देव आहे. आणि तो येशू सर्व समस्येचं एकच उत्तर आहे. कोणताही आजार असो, जुन्या काळामधला मी आजार वाचत होतो, अनुवाद पुस्तक 28 मध्ये. तिथं टीबी सांगितली त्यावेळेला, क्षयरोग, तेव्हा ताप सांगितला, तेव्हा खोकला सांगितला. त्यावेळेस जे शरीर झिजणारे आजार आहेत, म्हणजे एड्स सारखे आजार, कॅन्सर सारखे आजार, ते त्यावेळेला सांगितले. ते आजार येशू ख्रिस्ताने त्या 3.5 वर्षाच्या काळामध्ये सगळ्या आजाराला धमकावलं आणि बरं केलं. आजही येशू एक उत्तर आहे सर्व आजाराचा मला. आणि म्हणून देवाचं समजावं, आज जे तुम्ही वचन ऐकत आहात, जर तुम्ही चर्चमध्ये येत असताना काही प्रश्न घेऊन आला असाल तर, समस्या घेऊन आला असाल तर, अडचणी घेऊन आला असाल तर, आजार घेऊन आला असाल तर, येशू त्यावरच एकच उत्तर आहे. तो आजच तुम्हाला बरं करतो, उद्याला नाही. आजच त्या पांढऱ्या माणसाला आजच 1 क्षणामध्ये, 38 वर्षाच्या माणसाला आजच 1 क्षणामध्ये त्याला बरं केलं. त्या भूतग्रस्त माणसाला 1 क्षणात त्यानं बरं केलं. तो येशू आज तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. आपल्या जागेवरती बघा, तो येशू आमचं उत्तर आहे. तो येशू आमचं उत्तर आहे. तो येशू आमचं उत्तर आहे. सगळेजण सगळ्यांचे डोळे बंद,
सगळ्यांचे डोळे बंद.